अरे बापरे! एवढा सारा पसारा. सो हाय, हॅलो एव्हरीवन. तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर कोकण दळवी. मी रंजना तुमचा मनापासून अगदी स्वागत करते माझ्या ह्या आजच्या न्यू ब्लॉगमध्ये. सो आज पार्ट बाय पार्ट मी क्लिनिंग करणार. फक्त पसारा झाला म्हणून नाही. खूप दिवस झाले होते मी किचनाची क्लिनिंग केली नव्हती. सो आज जरा मी तुम्हाला दाखवणार की मी किचन माझं कसं नीट ठेवते ते. जास्त काही नाही, माझं मॉड्युलर किचन पण नाही आहे, पण हो, जो आहे त्याच्यामध्येच समाधानी आहे. सो जे काय भांड्यांचं वगैरे पसारा होता तो बेसिनमध्ये टाकला मी आणि मला सगळं स्वच्छ करून घ्यायचं होतं. ॲक्च्युली काय झालं म्हणजे मी घरामध्ये फक्त 2 तास नव्हती आणि घरामध्ये एवढा पसारा झाला. तो तर आहेच, म्हणजे जातोच आम्ही कुठे पण बाहेर गेलो तर. म्हणजे मी एकटीच नव्हती, मी कुठेतरी बाहेर गेली होती आणि माझा नवरा आणि मुलगा होता. सो काम हे सर्वांनाच असते. घरातली कामं कधीच संपणार नाही. सकाळी उठा, मुलांना रेडी करा, त्यांना स्कूलमध्ये पाठवा, नंतर आणि घरची कामे, नाश्ता वगैरे करा, त्यांना चहा द्या, बिस्किट द्या, टिफिन वगैरे. मी टिफिन देत नाही कारण माझ्या मुलाला तिकडे मिड डे मिल्क म्हणते आणि हो, मिळते. आणि हो की म्हणजे खूप पौष्टिक असते, म्हणजे चांगलंच भेटते त्यांना. इडली, सांबार, चपाती, भाजी, पुलाव वगैरे हेल्दी नाश्ता मिळतो. सो मी ते डोक्यावर ताप घेत नाही की घरामध्ये काहीतरी करून द्यायचं. कारण मुलगा माझा हट्ट करतो की मला पुरी आणि भाजी उसळ दे, नाहीतर परोठा करून दे, किंवा आणि काहीतरी मॅगी करून दे. जे आम्ही घरामध्ये आता ज्या मॉडर्न मॉम्स आम्ही बनवतात ना, ते खरंच म्हणजे आम्ही शॉर्टकटला जातो, पण खरंच चांगलं नसतं ते. आणि असं काही नाही आहे की तिकडे त्याला नाश्ता भेटतो म्हणजे माझं काम कमी झालं म्हणून असं समजत नाही. पण हां, एक पॉझिटिव्ह पॉईंट आहे की तिकडे त्याला हेल्दी नाश्ता मिळतो. सो मी जास्त घेऊन बसत नाही नाश्ता वगैरेचे मुलाचा माझा त्याला द्यायला. मीने जो रगाडा होता किचनमध्ये, तो पाटा होता माझा, तो मीनं क्लीन करून घेतला. कारण आठवड्यातनं एकदाच मी त्याला क्लीन करते, जास्त नाही. कारण फक्त त्याच्यामध्ये आलं लसूण किंवा ठेचा, आलं लसूणची पेस्ट किंवा ठेचा वगैरे बनवायला मी घेते. आणि खूप दिवस झाले होते मिक्सर पण क्लीन नाही केला, की क्लीन नव्हता केला मीने. कारण त्याच्यामध्ये पण जेव्हा पण आम्ही मिक्सी वगैरे लावतो तर त्याच्यामधनं पाणी किंवा आणि काहीतरी चिकटपणा होतो ना. सो मी फक्त स्क्रबरने घासून घेते आणि वल्या कापडाने पुसून घेऊन त्याला स्वच्छ, म्हणजे सुक्या कापड्याने पण पुसून ठेवते. आणि खिडकीजवळ जो काय पसारा होता, म्हणजे मी स्पून्स नाही, सॉरी, चाकू नाहीतर सीझर वगैरे जे काय असते, म्हणजे जे रेग्युलर यूजमध्ये लागतात ते मी तिकडे ठेवते. इवन तेलाची बॉटल नाहीतर, आणि छोटासा माझा खलबत्ता आहे तिकडे, तो पण असतो. जो रेग्युलर यूजमध्ये आहे ते फक्त जवळ ठेवते मी. सो ते सगळं धुवून काढलं, ते ते काढून बाजूला ठेवलं. आणि तिकडं पण चिकटपणा झाली होती कारण तेलाची वगैरे बॉटल असते आणि मी जे काय फोडणीला मारते ते फुल त्या भिंतीवर जाऊन चिकटून राहते आणि त्याच्यामध्ये मळ मळ वगैरे. कारण बाजूलाच खिडकी आहे आणि खिडकीचं मला एक पॉझिटिव्ह पॉईंट आहे की मला जास्त लाईट वगैरे लावायची गरज पडत नाही. कारण नॅचरल सनलाईट तिकडनं येते. आणि हे तुम्ही बघू शकाल की मी ते सर्व काही क्लीन करून घेतलं. म्हणजे आठवड्यातनं कधी पण क्लीन करते. माझं जर का मूड आला तरच, नाहीतर असते ते. म्हणजे एवढं काही डीप क्लिनिंग करत नाही मी, हो, पण कापडाने वगैरे पुसून घेते. आणि शेगडी वगैरे पण क्लीन केली मी ना. शेगडीमध्ये एक तुम्ही पुढे बघू शकाल की मी ना वाट्या ठेवते त्याच्यावर, बर्नर जो आहे ना त्याच्यामध्ये. कारण मी जेव्हा पाणी वगैरे होते ते पाणी आतमध्ये जायला नको. कारण शेगडीच्या बर्नरच्या आतमध्ये अगोदरच कचरा असतो. सो हा एक टिप म्हणजे मी ना कोणाचं तरी बघितलं होतं म्हणून मी तुमच्याबरोबर शेअर करते. हा एक टिप आहे, की जो काही कचरा पाण्यासोबत आणि आतमध्ये जायला नको त्या पाईपामध्ये, म्हणून मी वाट्या ठेवून ते चांगलं क्लीन करून घेते स्क्रबरने घासून. तुम्ही आता बघू शकाल की माझी शेगडी खूप म्हणजे खूप जरा काय म्हणतात, जंग पकडलेली आहे त्याला. पण नाही, मला चेंज करायची इच्छा नाही आहे. बघूया पुढे कधीतरी चेंज करायची पडली तर मी करेन, नाहीतर माझं मन नाही आहे. कारण ती खूप चांगली आहे शेगडी, बाकीचे क्रॅक वगैरे कुठेच पडलेलं नाही. आणि म्हणजे जास्त अटॅचमेंट आहे कारण ती माझ्या सासऱ्याने मला म्हणजे आम्हाला घेऊन दिली होती. सो मला चेंज करायची नाही, मला तीच ठेवायची. तर एखादी वस्तू तुम्हाला जर काय पॉझिटिव्ह वाइब्स वगैरे देते तर खरंच चेंज करू नका, राहू द्या, ते तशीच राहू द्या. पण हो, गरज पडली तर मी पण चेंज करेन, पण बघूया कसं काय ते. सो आजच्या या ब्लॉगमध्ये मला तुम्हाला एवढंच दाखवायचं होतं. कारण मी कुठे म्हणजे फिरायला वगैरे नाही गेली, म्हणजे काहीतरी दुसरंच म्हणजे काहीतरी डिफरंट दाखवू शकेल. पण नक्कीच ट्राय करेन मी तुम्हाला काय काय वेगळं दाखवायला.
आणि चलो तर एवढंच सांगायचं होतं मला आणि काय बोलू. सो घराची म्हणजे किचनाची डीप क्लिनिंग झालेली आहे, किचनाची डीप क्लिनिंग. आणि बघू शकतात तुम्ही, मी खरं सांगते मी ना लाईट नाही लावलेली आहे. हा फक्त नॅचरल सनलाईट आहे खिडकीमधनं जो मला येतो. पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आपली आणि खूप खूप धन्यवाद माझा ब्लॉग बघायला. थँक्यू.